पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊ, तुळशीबागेमध्ये. तिथं ज्येष्ठ पत्रकार धरित्री जोशी आहेत, ज्या दिवंगत कारसेवक माधवराव जोशी यांच्या कन्या आहेत. धरित्रीजी, आपल्या वडिलांनी म्हणजे माधवराव यांनी काही अशा बाबरी मशीद पाडल्यानंतरचा किंवा एकूणच अयोध्येमधल्या काही घटनांवर काही लिखाण केलं आहे का, किंवा आणि त्यांनी कधी तुमच्यासमोर असं काय बोलून दाखवलं होतं का, त्यांचं हे स्वप्न होतं, किंवा कधी काही गोष्ट त्यांनी सांगितली होती का की अयोध्येमध्ये हे झालं पाहिजे? म्हणजे राम मंदिरचं आहेच, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही त्यांनी काही गोष्टी मनातल्या तुमच्याजवळ बोलल्या होत्या का? हो, निश्चितच हे अर्थातच सगळ्या कारसेवकांचं स्वप्न होतं की राम मंदिर निर्माण हे झालं पाहिजे. शेकडो वर्षांपासून रामलल्ला जे आपले त्या मंदिरामध्ये प्रस्थापित होण्यापासून विमुक्त राहिले होते, तर त्या राम मंदिराची पुन्हा एकदा राष्ट्राच्या अस्मितेसाठी उभारणी झाली पाहिजे, हे ह्या सर्वच कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं, बाबांचं स्वप्न होतं. त्यासाठीच या सगळ्यांचा संघर्ष चालला होता. आणि त्याकरता आमच्या घरात म्हणजे आमचं घर म्हणजे अक्षरशः दुसरं संघाचं कार्यालय असल्यासारखं वातावरण असायचं. अनेक थोरा मोठ्या लोकांच्या बैठका आमच्या घरी व्हायच्या. राम मंदिर उभारणीच्या आधी सुद्धा असेल आणि नंतर सुद्धा असेल. अशोकजी सिंहल असतील, साध्वी ऋतंबरा देवी असतील आणि परिषदेचे, बजरंग दलाचे हजारो कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते आमच्या घरी. अक्षरशः तुम्हाला सांगते की 90ची पहिली कार सेवा झाली, 92ची पहिली कार सेवा झाली, पण 88 पासूनच या सगळ्या बैठका व्हायच्या. दूरदूरहून प्रचारक कार्यकर्ते आमच्याकडे अक्षरशः राहायला असायचे. आमचा जुना मोठा वाडा होता, आहे अजूनही. त्यामुळे तिथे सगळ्यांची निवास व्यवस्था असायची, सगळे राहायचे, तिथेच मीटिंग्स व्हायच्या आणि अख्खं घर हे कार्यालयासारखं आमचं अक्षरशः झालं होतं. त्या आठवणी सगळ्या आत्ता त्यानिमित्ताने जाग्या होत आहेत. नंतर बाबांनी तुम्ही जे म्हणलात त्याप्रमाणे या आठवणी असंख्य लिहून ठेवलेल्या होत्या. राम मंदिराचं 6 डिसेंबरची घटना घडल्यानंतर सुद्धा बाबा आणि असंख्य कार्यकर्त्यांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. पोलिसांचा ससेमिरा मागे होता. कित्येक दिवस